झी 24 तास एक पाऊल पुढे. झटपट बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात क्रीडा विश्वातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी झटपट. जोहान्सबर्गमध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एकमेव T20 मॅचमध्ये टीम इंडिया 11 रन्सनं पराभूत झाली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस हा नियम लागू करण्यात आला आणि या नियमानुसार टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियासमोर विजयासाठी 220 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. जॅक कॅलिस आणि कॉलिन इनग्राम यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका 219 रन्सचा विशाल स्कोर उभा करू शकली. रिचर्ड लेवी 19 रन्सवर आऊट झाल्यावर कॅलिसने 61 तर इनग्रामने 78 रन्सची झुंजार खेळी केली. 50 बॉल्समध्ये 8 फोर्स आणि 3 सिक्सरच्या मदतीनं 78 रन्स करणाऱ्या कॉलिन इनग्रामला मॅन ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबर आपला कसलाही वाद नाही असं राहुल द्रविडनं सांगितलंय. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या राहुलच्या गौरव सोहळ्याला सचिन अनुपस्थित होता. आपण या कार्यक्रमास येऊ शकणार नाही असं सचिननं आपल्याला आधीच कळवलं होतं, कारण त्याला दुखापतीच्या उपचारासाठी लंडनला जायचं होतं असं द्रविडनं सांगितलंय. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात झालेल्या खराब कामगिरीनंतर दुखापतीच्या कारणावरून टीम इंडियातून बाहेर राहिलेला धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवाग आयपीएल खेळण्यासाठी मात्र पूर्ण फिट झालाय. येत्या 4 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये बरेच अनफिट क्रिकेटर्स कमबॅक करणार आहेत. सेहवागकडे दिल्लीच्या डेअर डेव्हिल्सची कॅप्टनशिप आहे. टीम इंडियाचं टेस्ट रँकिंगमधील स्थान धोक्यात आलंय. टीम इंडिया सध्या 3ऱ्या स्थानी असून एप्रिलनंतर टीम इंडियाच्या रँकिंगमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या 3 टेस्टमध्ये जर कांगारूंनी विंडीजवर 2-0 विजय मिळवला तर कांगारू 3ऱ्या स्थानी जातील आणि टीम इंडियाला 3रं स्थान गमवावं लागेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर टीम इंडियाच्या खराब रणनीतीमुळे टीम इंडियाला सातत्यानं पराभूत व्हावं लागलं अशी कबुली सुरेश रैनाने दिली आहे. जेव्हा इंटरनॅशनल लेव्हलवर खेळलं जातं तेव्हा कोणतंही कारण देऊन चालत नाही. चांगलाच खेळ करावा लागतो. आता टीम इंडिया या चुकांमधून शिकेल असंही रैना पुढे म्हणालाय. भारताच्या लिएंडर पेस आणि चेक रिपब्लिकच्या रॅडेक स्टेपानेक या जोडीनं सोनी एरिक्सन ओपन टेनिस टुर्नामेंटच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये पेस स्टेपानेक जोडीनं अमेरिकेच्या बॉब माईक जोडीचा 6-4, 6-4 असा सरळ पराभव केला. फायनलमध्ये पेस स्टेपानेक जोडीला बेलारूसच्या मॅक्स मिनी आणि कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा सामना करावा लागणार आहे. रशियाची टेनिस स्टार आणि सेकंड सीडेड मारिया शारापोव्हा हिने मियामी ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये शारापोव्हाने कार्लाइन वॉझनेकी याला 4-6, 6-2, 6-4 नं पराभूत केलं. आता फायनलमध्ये शारापोव्हाचा मुकाबला एग्निस्को राडवन्साक आणि मारियान बार्टोली यांच्यातील विजेत्याशी होईल. नोवाक जोकोविचने मियामी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. क्वार्टर फायनलमध्ये जोकोविचने स्पेनच्या डेव्हिड फेडररला 6-2, 7-6 नं पराभूत करत सेमीफायनल गाठली. आता सेमीफायनलमध्ये जोकोविचची मॅच अर्जेंटिनाच्या जोन मोनॅको याच्याशी होईल. मोनॅकोने अमेरिकेच्या मार्डी फिसला पराभूत करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. लंडन 2012 ऑलिम्पिकसाठी प्रायोजक असलेल्या डाव केमिकल्स विरोधात केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक आणि लंडन ऑलिम्पिक आयोजक समितीला आपली मागणी कळवली आहे. डाव बद्दलचा विरोध आणखी तीव्र करणार आहोत असं क्रीडा मंत्री अजय माकन यांनी सांगितलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.